नमस्कार सर्वांना, सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर काय झालं, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला छान हॉटेल स्टाईल बटर चिकन करून दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या किचन टिप्स पण देणार आहे की ज्या आपल्याला खूप उपयोगाच्या आहे स्टोरेजच्या बाबतीमध्ये। कारण की जेव्हा आपण ना फ्रीजमध्ये काही गोष्टी स्टोअर करून ठेवत असतो तर त्या जर व्यवस्थित पद्धतीने जर आपण स्टोअर करून ठेवल्या नाही ना तर मग त्या खराब होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे आपला बराचसा पैसा पण वाया जातो आणि ती वस्तू पण खराब होते। आणि ऐन वेळेवर आपण असा विचार करत असतो की ही वस्तू माझ्याकडे घरी आहे, पण आपण जेव्हा घरी बघतो ना तर घरी आल्यानंतर बघतो तर ती वस्तू थोडीशी खराब झालेली असते। बाजारात तर आपण वस्तू घेत नाही आणि मग घरी येऊन आपल्याजवळ ती वस्तू नसते। तर स्टोरेजच्या बाबतीतही थोड्याशा मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे व्हिडिओमध्ये। जसं जसं व्हिडिओ पुढे चालेल तसं अधूनमधून मी तुम्हाला किचन टिप पण देणार आहे। तर आता ना बटर चिकन करायचं होतं मला, तर मी थोडासा मसाला काढून घेणार होते आणि मसाला आहे ना मी आपलं जो रेग्युलर मसाला काढतो ना आपण तोच मसाला काढणार होते। फक्त आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती वेगळी तयार करून घेणार होते आणि जे आपण वाटण तयार करणार आहोत ते खोबरं, धने, कांदा याचं वाटण तयार करून घेणार होते। आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर, आपण जी मी आता नवीन स्टोरेजचे फ्रीजमध्ये डबे घेतलेले आहे ऑर्गनायझर फ्रीजसाठी, तर त्याच्यामध्ये ना मला एक अनुभव आला की जे आपण पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर प्रिझर्व करतो ना तर त्या डब्यांमध्ये पण तशीच करायची। म्हणजे आतमध्ये तुम्ही टिश्यू पेपर यूज करू शकता किंवा तुमच्याजवळ जर साधा इतर पेपर असेल तर तो पेपर तुम्ही यूज करू शकतात कोथिंबीर प्रिझर्व करण्यासाठी। म्हणजे ती कोथिंबीर व्यवस्थित राहते। कारण काय होतं, जेव्हा आपण फ्रीजमध्ये हे डबे प्रिझर्व करतो ना कंटेनर, तर काय होतं तर आतमध्ये ना थोडंसं त्याला हे सुटतं, आपण म्हणू शकतो आतमध्ये थोडंसं त्याला दमट वातावरण होतं किंवा आतमधून पण आहे ना असं घाम वगैरे आल्यासारखं होतं। तर मग त्याच्यामुळे कोथिंबीर आहे ना आतमधून ओलसर अशी होते। तर ह्या कंटेनरमध्ये जरी तुम्हाला कोथिंबीर प्रिझर्व करायची असेल तर टिश्यू पेपर किंवा तुम्ही एखादा पेपर दुसरा असेल तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित रॅप करून आणि आतमध्ये फ्लिपफ्लॉप पद्धतीने जरी तुम्ही ठेवली तर फक्त कंटेनर ओपन करून तो पेपर ओपन करून तुम्ही कोथिंबीर काढायची आणि त्याच्यानंतर ती यूज करायची। तर ही झाली आपली पहिली किचन टिप कोथिंबीरीच्या बाबतीमध्ये प्रिझर्व करण्यासाठी। कारण मी पण आता नवीनच हे फ्रीजसाठीचे ऑर्गनायझर घेतलेले होते, तर जो मला अनुभव आला मी तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। आणि किचन पण आता आपलं थोडंसं असं वेगळंच दिसायला लागलेलं आहे। जवळपास किचनची थोडी करून माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि थोडीशी ना खिडकीची क्लिनिंग बाकी आहे। बाकी पूर्णपणे क्लीन केलेलं आहे आणि आपल्याला आता नवीन किचन तयार करायचं आहे। तर त्याच्यासाठी बरीचशी मी खरेदी केली, तर ती पण खरेदी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। एका बाजूला स्पर्शूचं आणि किट्टूचं खेळायचं काम चाललेलं आहे, त्याच्यामुळे अधूनमधून त्यांच्याकडेही मला चक्कर घालावाच लागतो। तर छान मस्तपैकी मसाला तयार करून झालेला आहे आणि मी चपात्याही करायला सुरुवात केलेलं आहे। कारण खरं तर ना मला भाजीची फोडणी अगोदर द्यायची होती, पण हे यायला वेळ होता, मग त्याच्यामुळे म्हटलं चला मधल्या वेळेमध्ये पटकन आपण चपात्या करून घेऊ। सगळं जर स्वयंपाक झाला मग नंतर परत खूप आपल्याला कंटाळा येऊन लागतो चपात्या करण्यासाठी, म्हणून मग ना चपात्या करून घेतल्या। मग त्याच्यानंतर ते आलं आणि चिकन वगैरे घेऊन आलेले होते ते। तर आलं प्रिझर्व करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक किचन टिप देणार आहे। बघा, आलं कधी काय होतं एकदम असं पिचपिचीत होऊन जातं, आतमधून असं ओलसर होऊन जातं आणि मग त्याचा वेगळाच वास येतो। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा ते खराब होण्याची शक्यता असते। तर ते तसं होऊ नये याकरता काय करायचं, हे जे आलं असतं जेव्हा आपण बाजारामधून आणतो तर त्याला माती वगैरे असते ना, तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं हे आलं एकदम व्यवस्थित। त्याच्या खाचांमध्ये पण ना माती असते, तर ती माती ना व्यवस्थित पाण्याने व्यवस्थित धुवून काढायची, ती माती पूर्ण काढून घ्यायची। त्याच्या खाचांमध्ये असेल तर त्या खाचा म्हणजे ते आलं तोडून घ्यायचं आणि व्यवस्थित स्वच्छ करायचं। जिथं कुठं तुम्हाला ते ओलसर वाटत असेल, ऑलरेडी आता याच्यामध्ये काही भाग होता, हे बघा असा तो ओलसर वाटत होता, तो काढून घेतला। कारण की काय होतं, फ्रीजमध्ये गेल्यानंतर ना त्याला थोडंसं असा दमटपणा मिळाला का पुन्हा ते पाणी शोषून घ्यायला लागतं आणि पुढचं आलं खराब व्हायला लागतं। त्याच्यामुळं तो भाग काढून घ्यायचा आणि ज्या काही खाचा वगैरे असतील त्याच्यात माती असेल किंवा
काही कुठे खराब वगैरे वाटत असेल तुम्हाला तर ते बाजूला चाकूने काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून टाकायचं। आणि हे जे आपण कापलेलं आहे ना तर ते आलं जे वाटत असेल खूप ओलसर आहे तर ते आलं आहे ना आपण वापरून घ्यायचं भाजीसाठी लगेचच। तर आता बघा मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि धुवून आणि मग हे ना मी वाळत घालणार आहे। तर तुम्ही ना ऊन जर असेल तर उन्हामध्ये सुकत घातलं तर अतिउत्तम, 4-5 तास मस्तपैकी उन्हामध्ये सुकू द्यायचं। आता मी हे ना खिडकीच्या तिथे छान हवा येते तर हवेमध्ये थोडंसं उन्हासारखं पण असतं तर तिथे सुकत घातलेलं होतं तर छान मस्तपैकी सुकलेलं आहे। आणि आता हे प्रिझर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर फ्रीजमध्ये आता तुम्ही हे छानपैकी प्रिझर्व जर केलं तर व्यवस्थित 10 ते 15 दिवस आलं खराब न होता, वास न येता त्याचा छान मस्तपैकी प्रिझर्व होतं। तर आता आपण सुरू करणार आहोत बटर चिकन तयार करण्यासाठी। तर बटर चिकनसाठी ना मी छान मस्तपैकी तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकायची आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर पण घातलेलं आहे। बटर आणि आलं लसूण पेस्ट दोन्ही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपला खडा मसाला घालायचा, तेजपान, त्याच्यानंतर मी स्टारफूल घातलेला आहे आणि दालचिनी घातलेली आहे। त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं तर ते वाटण टाकून छान मस्तपैकी परतून घ्यायचं। तर वाटण पण जास्त असं भाजायचं नाही, थोडंसं फक्त त्याला आपण म्हणतो ना जास्त परतायचं नाही तेलामध्ये, वरच्यावर तव्यावर भाजून घेतलेलं आहे। आणि चिकन मी वेगळं उकडून घेतलेलं आहे याच्यामध्ये कुकरमध्ये। तर ते छान मस्तपैकी आपण जसं येलो रस्सा तयार करतो ना लहान बाळांना देण्यासाठी सूप, तर तसं सूपचं मी करून घेतलेलं आहे। तर इकडे छान मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे चिकन आहे ते चिकन छान टाकून घ्यायचं आणि छान मस्त परतून घ्यायचं। इतकं परतायचं की त्याला वाटणाला छान आहे ना बाजूने, चारी बाजूने ना तेल सुटलं पाहिजे। जोपर्यंत वाटणाला चारी बाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला व्यवस्थित परतायचा। नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची, 1 चमचा धनिया पावडर घालायची आणि 1.5 चमचा मी त्याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे। आणि टाकल्यानंतर हे व्यवस्थित आहे ना परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये आपण जे सूप तयार केलेलं असतं उकडतानाचं तर ते व्यवस्थित सगळं टाकून द्यायचं। आणि बटर चिकन हे थोडंसं असं घट्टसर असतं मसाल्यासारखं, तर ग्रेव्हीदार असा मसाला तयार करण्यासाठी व्यवस्थित ते कमी गॅसवर झाकण टाकून म्हणतो ना आपण की त्याला आटवायचं, जे पाणी पातळ असतं ना तर ते पूर्णपणे आटवायचं, म्हणजे असं घट्टदार छान मस्तपैकी मसाला टाईप तयार होऊन जातं बटर चिकन, की जे चवीलाही हॉटेलपेक्षाही सुंदर लागतं। तर अशी माझी बटर चिकन करण्याची पद्धत आहे। आणि त्याच्यानंतर आता हे जे पाणी आपण टाकलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं आहे ना बटर वरतून टाकायचं, तर त्याने ना बटर चिकन खूप छान लागतं। आणि सर्विंग करताना वरतून तुम्ही चीज किसून टाकलं तरी चव म्हणजे एकदम लाजवाब लागते, आहा। तर आता आहे ना हे माझ्याजवळ आहे ना चॉपर मशीन होतं, तर हे चॉपर मशीन आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण म्हणू शकतो ना घरामध्ये वस्तू लागतात, कांदा झाला, शिमला मिरची झालं, हे आपल्याला नेहमीच कापावे लागतात। आणि ना खूप घाईची वेळ असली ना तर मग त्यावेळेस असं चॉपर मशीन असलं ना तर खूप फास्टमध्ये काम होतं। तर म्हटलं चला आहे माझ्याजवळ तर मी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि मशीन इतकं सुंदर आहे ना, त्याचं वैशिष्ट्य असं आहे बघा, आता मी हे जे पॅक बसवते ना जोपर्यंत हे व्यवस्थित पॅक बसत नाही आणि वरतून पण त्याला व्यवस्थित झाकण लागत नाही तोपर्यंत आहे ना हे मशीन ऑनच होत नाही, असं ह्या मशीनचं वैशिष्ट्य आहे। तर पहिल्यांदा जेव्हा हे मशीन मला म्हणजे मिळालेलं आहे आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस, तर पहिल्यांदा मी त्याला खूप ट्राय करून बघितलं तर ते ना चालूच होत नव्हतं। त्याच्यानंतर मग मी त्याला व्यवस्थित बघितलं की याचं व्यवस्थित लॉक झाल्याशिवाय म्हटलं हे मशीन चालू होत नाही। आणि इतकं उपयोगाचं मशीन आहे चॉपिंग मशीन की ज्याच्यामध्ये ना कांदा झाला, शिमला मिरची, टोमॅटो ह्या गोष्टी आपल्याला कमी वेळेमध्ये जर करायच्या असेल ना तर खूप पटकन होतात आणि आपलं कामही खूप फास्ट होतं। बघा कांदा किती बारीक मस्त एकसारखा चिरला गेलेला आहे। आता इथे मला करायचं होतं खरं तर कोशिंबीर आणि खूप म्हणजे घाई झाली होती मला, तर मग म्हटलं चला आपण करून बघू होतं की नाही याच्यामध्ये पटकन, तर इतकं फास्ट झालं। आणि जर आपल्याला कधी घाईची वेळ असेल ना तर त्यावेळेस करायला खूप सुंदर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर लोड असला ना तर ते पण ते मशीन इंडिकेट करतं, खूप छान आहे ते। ऑरपॅटचं आहे माझ्या मते हे मशीन,
तर खूप सुंदर आहे। तर मी आता आहे ना टोमॅटो करते आहे। आपल्याला टोमॅटोची चटणी पण करायची असेल ना तर टोमॅटो खूप छान मस्तपैकी एकसारखे आहे ना बारीक होतात। आता हे टोमॅटो थोडेसे आहे ना म्हणजे हे झालेले होते, ते फ्रीजमध्ये जरा जास्त असे मऊ झालेले होते, पण खूप छान म्हणजे एकसारखे टोमॅटो झाले ते। त्याच्यानंतर काकडी केली मी, तर काकडी पण एकदम व्यवस्थित चिरल्या गेली, चॉपिंग झाली त्याच्यामध्ये। आणि एकंदरीत त्याच्यामुळे ना एकसारखं सगळं झाल्यामुळे ना अशी कोशिंबीर आहे ना खूप मस्त दिसायला पण दिसत होती आणि चवीला पण एकदम छान झाली। कधी आपण जर चाकूने कापायला गेलो ना तर काही मोठं होतं, काही छोटं होतं कधी कधी, आणि किंवा अंदाज आपला चुकून जातो। तर ह्या मशीनच्या साहाय्याने ना सहसा अंदाज चुकत नाही। ते एक आहे। हाताने ओढण्याचं पण एक चॉपिंग मशीन असतं, पण त्याने आपल्याला हाताने ओढत बसावं लागतं। हे इलेक्ट्रिक असल्यामुळे ना खूप फास्ट पटकन त्याच्यावर आहे ना वर्क होतं। आता माझा बघा टोमॅटो पण चिरून झाला आणि एकसारखा टोमॅटो चिरला जातो। आणि त्याच्यानंतर आता मी काकडी चिरायला सुरुवात केलेली आहे। फक्त एवढंच आहे की खूप मोठे मोठे तुकडे नाही करायचे, काकडीचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे एकसारखं छान मस्तपैकी चॉपिंग होत असतं। तर बघा बोलता बोलता माझी कोशिंबिरीचं सगळं सामानही रेडी झालेलं आहे खूप कमी वेळामध्ये। आणि आता मी तुम्हाला दाखवते की माझं बटर चिकन पण झालेलं आहे। आणि आज आहे ना मी दम बिर्याणी बनवलेली होती, तर दम बिर्याणी, बटर चिकन, कोशिंबीर, चपाती असा छान मस्तपैकी मेनू होता। तर चला या जेवायला तुम्ही आमच्याबरोबर। आणि माझी बटर चिकन करण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं। तर व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।